नमस्कार, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर या अगोदर आपण आजच्या झालेल्या पेपराच्या एक्झामची आपण पॉलिटी या विषयाची क्वेश्चन कवर केलेले आहे, एक्सपेक्टेड आन्सर की. तर आता आपण बघणार आहोत जिओग्राफी या विषयाचे, भूगोल या विषयाचे एक्सपेक्टेड आन्सर की आजच्या झालेल्या राज्यसेवेच्या पेपराची. ओके, तर स्टार्ट करूया. कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते? तर वेगळ्या कॅलेंडरमध्ये वेगळे म्हणतात. जसं इंग्लिश कॅलेंडरमध्ये लीप इयर म्हणतात, हिंदू कॅलेंडरमध्ये अधिक मास म्हणतात, क्षय मास पण म्हणतात त्याला, आणि तिथीवृद्धी लोप पण म्हणतात. तर ABCD हे चारही ऑप्शन खरे आहे. म्हणजे आपलं उत्तर येतं आहे 4. दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णयानुसार बंजारा, लभाण, तांडा भागांसाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे? तर 700. ओके, पुढे बघूया. पुढील विधाने विचारात घ्या. तर अरवल्ली हा जगातील सर्वात तरुण बली पर्वत आहे, तर हे चुकीचं आहे. आपल्याला बरोबर विधाने ओळखायची आहे याच्यामध्ये. तर ए चुकीचं आहे, तर एवाले ऑप्शन आपण कट करूया. अरवल्ली, तर बी आणि सी तर शॉर्ट खरंच आहे, दोघं ऑप्शनमध्ये बी आहे. आपण डी बघून घेऊया की चित्तोडगड, कुंभलगड आणि रणथंबोर ह्यासारखे ऐतिहासिक किल्ले ह्या पर्वतरांगेत येतात, तर हे पण बरोबर आहे. आपलं उत्तर आहे 4. आता बघूया पुढचा प्रश्न. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खालील वातावरणीय थरचे योग्य क्रम निवडा. तर पृथ्वीचा जे थर असतं त्याचं पहिलं थर आहे तपांबर. तर इथे ऑप्शन सी हे एकच याच्यामध्ये दिलेलं आहे, तर आपलं उत्तर येतं आहे 3. त्यानंतर येतं तपस्तब्दी, त्यानंतर येतं स्थितांबर, त्यानंतर येतं स्थितस्तब्दी, त्यानंतर येतं स्थितस्तब्दी, नंतर येतं मध्यांबर, मध्यस्तब्दी, त्यानंतर येतं थर्मोस्फिअर, आणि त्यानंतर येतं थर्मोस्फिअर. ओके, तर आपलं उत्तर येतं आहे 3. पुढे बघूया. इथे आपल्याला वनपरिमंडळे दिलेली आहे महाराष्ट्राची, आणि त्याची आर्थिक पाहणी 2024 अनुसार आपल्याला सांगायची आहे टक्केवारी. तर आपल्याला माहितीच आहे सर्वात जास्त आपली वन विभाग आपला सर्वात जास्त गडचिरोलीमध्ये आहे, त्याच्यामुळे सर्वात जास्त ऑप्शन गडचिरोलीला सिलेक्ट करायचा. 20.8 गडचिरोली. तर एमध्ये 2 हे एकच ऑप्शनमध्ये येतं आहे. आपलं उत्तर येतं आहे शॉर्ट 1. बघून घेऊया. नागपूरमध्ये 12.5, धुळे 10.4 आणि ठाणे 9.5% वन आढळतात. खालील विधाने पहा, बघूया. राज्य खनिज धोरण 1999मध्ये लोह, गंधक, सोने, तांबे आणि शिशे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रात खुली करण्यात आली. तर याच्यामध्ये हा थोडासा डाऊट क्वेश्चन आहे की सोन्यासाठी हे ओपन करण्यात आली नव्हती धोरण 1999साठी. तर सोन्यासाठी हे ओपन करण्यात आली नव्हती, तर आपलं ए चुकीचं ठरू शकतं. पण आता आयोग काय उत्तर देत आहे आपण त्याच्यावर बघूया. तर याच्यामध्ये नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज कोकणात आढळतात, तर हे बरोबर आहे. आणि महाराष्ट्र राज्य खाण महामंडळची स्थापना 1973मध्ये केली, तर हे पण बरोबर आहे. तर उत्तर बी आणि सी येऊ शकतं, नाहीतर मग आयोग उत्तर ए, बी आणि सी तिघंही बरोबर देऊ शकतं. पुढे बघूया. आपल्या याच्यामध्ये योग्य विधान निवडायची आहे. सौरमालेतील प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहे, हे चुकीचं आहे. 28 उपग्रह आहे. बुध हे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 58 मिलियन किलोमीटर आहे, हे खरं आहे. हे PYQ आहे. हा एक PYQ विचारला होता, वन लायनर 2022 नाही तर 21च्या राज्यसेवामध्ये. आणि बघूया. प्रजापती ग्रह सूर्यापासून 4495 मिलियन किलोमीटर अंतरावर आहे, तर ते अंतर आहे 2876 मिलियन किलोमीटर. तर आपलं उत्तर येतं आहे याच्यामध्ये आपल्याला योग्य विधान निवडायची आहे. तर ए चुकीचं आहे आणि सी पण चुकीचं आहे, तर आपलं उत्तर येतं आहे ओके. तर
योग्य विधाने आपल्याला निवडायची आहे. तर आपल्या इथे याच्यामध्ये इथे बी बरोबर आहे. बघूया याचा आन्सर आयोग काय देत आहे. ओके, पुढे बघूया. अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी लोह खनिजाची खाण हे मेसा बे इथे आहे. आता विशेष बाबवर प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला माहितीच आहे छत्रपती संभाजीनगर सिटी ऑफ गेट्स. छत्रपती संभाजीनगर आपलं सिटी ऑफ गेट्स. त्यानंतर गोंदिया जे तांदळाचं शहर आहे. त्यानंतर वर्धा की जे उपग्रह अनुश्रवण केंद्र तिथे आहे. आणि जालना. ओके, एक मिनट. छत्रपती संभाजीनगर सिटी ऑफ गेट्स, तांदळाचं शहर गोंदिया, वर्धा 1966 मध्ये स्वतंत्र जिल्हा आणि जालना उपग्रह अनुश्रवण केंद्र. उत्तर येतं आहे आपलं 4. उत्तर येतं आहे आपलं 4. पुढे बघूया. गावातील शेतजमीन गावातील समुदायांच्या संयुक्त मालकीच्या होत्या आणि जमीन महसूल भरण्यासाठी साठीची जबाबदारी हे सदस्यांवर संयुक्तपणे होती. ही पद्धत म्हणजे महालवारी पद्धत. इथे आपल्याला आता लोकसंख्याविषयी प्रश्न विचारला गेलेला आहे जोड्यावर. तर 2001 ते 2011च्या दशवार्षिक वाढवर प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, तर आपण बघूया. ठाणे 35.94, छत्रपती संभाजीनगर 27.33, पुणे 30.4% लोकसंख्या वाढ आणि नंदुरबार 25.50% लोकसंख्या वाढ. आपलं उत्तर येतं आहे 2. 4, 3, 2, 1. पुढे बघूया. हवामान अभ्यासक RL सिंग यांनी भारताच्या हवामान प्रदेशात किती क्षेत्रात विभागणी केली? तर 10. भारतात तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टर उत्पादन 2023-24 वर्षात हे 22882 किलोग्राम पर हेक्टर तांदळाचे आणि गव्हाचे 3559 किलोग्राम पर हेक्टर हे गव्हाचे उत्पादन झाले होते. आता इथे परत एक आपल्याला स्थलांतरित शेतीवर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आपण याच्यावर शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण हे सर्वच स्थलांतरित शेतीचे स्थानिक नावे कव्हर केलेली आहेत. तर ते तुम्ही आपल्या यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलवर बघू शकतात आणि इंस्टाग्रामवर पण तुम्ही रील्समध्ये बघू शकतात. तर आपण असे छोटे टॉपिक्स आपण 3-3 मिनटाचे शॉर्ट्स बनवून आपल्या नोट्सच्या माध्यमातून अत्यंत सोप्या भाषेत समजवत असतो की जे तुम्हाला लगेच लक्षात राहतात. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तर आपण याचं बघून घेऊया. मध्य आफ्रिका मासोले, ईशान्य भारत झूम, व्हिएतनाम रे आणि ब्राझील रोका. तर आपलं उत्तर येतं आहे 2. पुढे बघूया. हिमालयाचे प्रादेशिक विभाग. ओके, तर आपल्याला माहितीच आहे पंजाब हिमालय, सिंधू ते सतलज. तर ए मध्ये 4, 1 मध्येच आहे फक्त. तर आपलं शॉर्ट उत्तर 1 येऊन जातं आहे. बघून घेऊया. कुमाऊ हिमालय सतलज ते काली, नेपाळ हिमालय काली ते तिस्ता आणि आसाम हिमालय तिस्ता ते ब्रह्मपुत्रा. पुढे बघूया. आता इथून पर्यावरणाचे क्वेश्चन चालू होत आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत विचारलेले आहे आपल्याला. तर बघूया. 1992 मध्ये मॉन्ट्रियल इथे पर्यावरण विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली. चुकीचं आहे. 1987 मध्ये ब्रटलँड या अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेचे संबंधित आहे. हे पण चुकीचं आहे. मानवनिर्मित हवामान बदलाच्या समस्या निराकरण करणे हा क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश आहे. तर हे बरोबर आहे. तर आपल्याला चुकीचे विधाने शोधायचे होते. तर ए आणि बी बरोबर. ए आणि बी ऑप्शन आहे. खालीलपैकी प्रमुख हरितगृह
वायूच्या त्यांच्या जागतिक तापमान वाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीचा उतरता क्रम. म्हणजे सर्वात जास्त कशाने प्रदूषण होतं आपल्याला ते बघायचं आहे. तर कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेटेड वायू. आपलं उत्तर येतं आहे 1. पुढे बघूया प्रतिपादन आणि कारण. तर परिसंस्था हे नैसर्गिक संसाधनाची प्रणाली आहे. हे आहे आपलं प्रतिपादन. आणि याचं कारण, तर याच्या पुढे आपण लावायचं कारण. ठीक आहे, याला असं बघायचं. परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे. कारण परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक आणि अजैविक घटक आणि जैविक घटक यांचा एक चौकटीत एकत्र राहतात. तर ए आणि बी दोघंही अचूक असून AR हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. आपलं उत्तर येते 1. जीवसंहित ही संकल्पना कोणी मांडली? तर F. क्लेमेट्स यांनी 1916 मांडली. पुढे बघूया खालीलपैकी कोणती विधाने मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहे. तर बघूया ओझोन थराचा ऱ्हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मितीचा वापर हे आहे. पुढे बघूया पृथ्वी आणि तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी पारिस्थितिकीय संतुलन व जैवविविधता समृद्ध करण्यासाठीचे कार्यकारण हे पण चुकीचं आहे. आणि ध्रुवातील प्रदूषणाचा अभ्यास हे पण चुकीचं आहे. आपलं उत्तर येतं आहे फक्त A. तर आपण इथे भूगोल आणि पर्यावरण हे दोघंही विषयचे एक्सपेक्टेड आन्सर की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. नेक्स्ट आपण हिस्ट्रीची आन्सर की एक्सपेक्टेड आन्सर की कवर करूया. तर तुम्ही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. या अगोदर पण आपण पॉलिटी या विषयाची आन्सर की बघितलेली, एक्सपेक्टेड आन्सर की बघितलेली आहे. तर तुम्ही ती नक्कीच ते बघू शकतात. धन्यवाद.